काम अगर कोई करता है तो वो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी काम कर रहे हैं। आज शेतकऱ्यांसाठी जे दुसऱ्या पक्षाच्या ना लोकसभामध्ये अधिवेशन मध्ये यावेळी मी जाऊ शकली नाही, पराभूत झालं माझं, पण हे अधिवेशनामध्ये आल्यानंतर एक खंत नेहमी राहीन, ज्या हिंदुस्थानची माती डोक्यावर लावून आम्ही दिवस रात्र काम करतो, त्या हिंदुस्थानासाठी आम्ही जगतो। ते काँग्रेसचे राहुल गांधी म्हणतात की हिंदू लोक हिंसा करतात, हिंसाहारी म्हणून हे आतंक फैलवतात। मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जेवढेही कार्यकर्ता इथे आहे, या विधानसभामध्ये जीवाची रान करण्याची गरज आपल्या सगळ्यांची आहे। मग दादांनी कोणता उमेदवार दिला, कशा दिला, महायुतीचा कोणता कॅन्डिडेट आपल्या समोर आहे, कारण जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, नगर परिषद या सगळे इलेक्शन येणारा भविष्य आहे। तुमचं अस्तित्व पक्षापेक्षा जास्त विचारांचं अस्तित्व आहे। ते विचार आपण प्रत्येकाने आपले गावामध्ये, आपले एरियामध्ये, आपले गावामध्ये, आपले मतदारसंघामध्ये हा जिवंत राहिला पाहिजे। त्याकरिता आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। जेव्हा पक्षाकडे 2 खासदार, 2 आमदार इथून सुरुवात केली आणि आज इथपर्यंत तुम्ही पोहोचवलाय, तर जेही लोक म्हणतात ना माझी लाडकी बहीण सुरू केली, ते 5,000 द्या, 9,000 द्या, 10,000 द्या, तुम्ही विसरला का म्हणा? 50-60 वर्षापासून तुम्ही त्या गादीवर बसले होते, तुम्ही आमची बहिणी लोकांना का दिले नाही, का मदत केली नाही? आज शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करून सगळ्यात मोठी मदत त्यांना जर कोणी केली असेल ते भारतीय जनता पार्टीनी आणि महायुतीची सरकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करीन की येणारा भविष्य आपले महाराष्ट्राचा, आपण त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। राहुल गांधीजींनी संविधानची बुक हातात घेऊन जेव्हा पूर्ण प्रचार केला आणि चुकीच्या प्रचारामुळे बरेचसे लोकांचा पराभव या देशामध्ये झाला, जो इमानदारीने या देशाकरिता काम करत होता। त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, आमचे एक मंत्रीनी त्यांना प्रश्न विचारला होता, संविधानचे पानं किती आहे म्हणे ते सांगा म्हणा राहुल गांधीजी, आणि मग तुम्ही संविधानाची गोष्ट करा। मला तर काही विद्यार्थ्यांना समजत नाही, आमच्या देशाचे प्रधानमंत्रीजींनी सांगितलं 99% घेणारा विद्यार्थी 90 वर आला, सोमरचा नापास झालेला विद्यार्थी तिसऱ्यांदा तो चांगल्या पद्धतीने उत्साह करत आहे। तर मग हुशार कोण आहे आणि बुद्धू कुठे आहे हे इथूनच आपण ओळखलं पाहिजे की नापास झालेला विद्यार्थी तिसऱ्यांदा तो उत्साह मनवता पूर्ण देशामध्ये राहुल गांधीजी की मी तिसऱ्यांदा सुद्धा नापास झालो, 99% घेणारा विद्यार्थी 90 वर आला, तो मेरिट वर आला, तरी तो खुशी कोण मनवते? जो नापास झालेला आहे। मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टीचा मग मोर्शी असो, आपला या मतदारसंघातला कोणताही विधानसभा असो, या अमरावतीचा कोणताही विधानसभाचं क्षेत्र, दादांनी ज्यांना उमेदवारी दिली त्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला परिवार म्हणून उभा राहायचं आहे। कोणताही मतभेद ना पकडताना, कोणतीही दुसरी विचार ना ठेवताना। नहीं तो मैं एक बात बताती हूं, भारतीय जनता पार्टी को गिराने की ताकत किसी और में नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।